हाय, आज आपण बनवणार आहोत हेल्दी असे मूग आणि उडीद डाळाचे भजी. काल मी रात्रीच उडीद डाळ आणि मूग भिजत घातले होते. त्याचे पाणी तुम्ही काढून व्यवस्थितपणे धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये ओली मिरची, थोडंसं आलं घालून तुम्ही मिक्सरला लावून त्याचं छान असं पेस्ट बनवून घ्या. त्याच्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, परत तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते, धनं पावडर, जिरं पावडर, तुम्हाला हवी असेल तर लाल तिखट घालून घ्या. चवीपुरतं मीठ घालून ते व्यवस्थितपणे मिश्रण एकजीव करून घ्या. ते छान फ्लफी व्हायला पाहिजे. अशा रीतीने ते मिक्सचर तुम्ही व्यवस्थित फेटून घेऊन गरम तेलामध्ये तुम्ही हे भजी सोडून फ्राय करून घ्या. हाय फ्लेमवर फ्राय केल्यामुळे ते अगदी छान भाजले जातील. हे भजी मी खोबऱ्याच्या चटणीसोबत एन्जॉय करणार आहे. जी तुम्ही डोसा आणि इडलीसोबत करता अशी चटणी करा. त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्या. तडका देताना तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये उडीद डाळ घाला. अगदी छान लागेल.